नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कुंभोजमध्ये कायदा बिघडणाऱ्यांची गय केली जाणार नाही. पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांचा कडक इशारा. हातकणंगले पोलीस ठाण्यात ग्रामस्थांची शांतता बैठक संपन्न. गावाची प्रतिमा जपण्याचे आव्हान. कुंभोज तालुका हातकणंगले गावचा इतिहास हा नेहमीच सलोख्याचा आणि गुण्यागोविंदाने नांदणार राहिला आहे. मात्र गेल्या 3-4 महिन्यापासून गावात घडत असलेल्या काही अनुचित प्रकारामुळे सामाजिक वातावरण गढूळ होत आहे. ही बाब गांभीर्याने घेत हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी कुंभोजमधील प्रमुख ग्रामस्थांची तातडीची शांतता बैठक बोलावली होती. पुन्हा असा प्रकार घडल्यास कलेक्टर महोदयांच्या परवानगीने कडक गुन्हे दाखल करण्यात येतील असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला. शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता पोलीस ठाण्याच्या आवारात ही बैठक पार पडली. यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि विविध समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत मार्गदर्शन करताना शरद मेमाने म्हणाले की कुंभोज गाव हे सुसंस्कृत गाव म्हणून ओळखले जाते, परंतु अलीकडच्या काळात गावात एक वेगळ्या प्रकारचे नकारात्मक वातावरण निर्माण होताना दिसत आहे. गावातील छोटे मोठे वाद आपसात बसून मिटवले पाहिजेत. किरकोळ कारणावरून कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध आहे, मात्र ग्रामस्थांनीही आपली जबाबदारी ओळखून सहकार्य करावे. यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य संतोष माळी, माजी सरपंच बाळा डोणे, माजी उपसरपंच DG वायदंडे, विजय नामे, अजित देवमोरे, सुरेश भगत आणि अमोल गावडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. गावात यापुढे कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता कशी टिकून राहील यावर त्यांनी भर दिला. आम्ही सर्व ग्रामस्थ पोलिसांना पूर्ण सहकार्य करू आणि गावची शांतता भंग होऊ देणार नाही अशी ग्वाही यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिली. या बैठकीत सरपंच प्रतिनिधी लखन भोसले, आप्पासू पाटील, माजी उपसरपंच अनिकेत चौगुले, लालू चौगुले, पोलीस पाटील मोहम्मद पठाण, राहुल कत्ते, मुनीर सुतार, माजी उपसरपंच धनाजी तिवडे, जहांगीर हजरत, अरुण जमने, विनायक पोद्दार, ग्रामपंचायत सदस्य संभाजी मिसाळ, भारत जमने, विनोद शिंगे, वसंत कांदेकर, विनायक पोद्दार यांच्यासह कमिटीचे सदस्य, मुस्लिम समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे नियोजन आणि शेवटी आभार प्रदर्शन गोपनीय अंमलदार मधाळे यांनी केले. आमचे प्रतिनिधी भारत जमनेसह पाहत रहा N51 न्यूज.